हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ बोलत आहे. आहे का वेळ? हो, आहे वेळ आता. मला नाही, आपला जो मोठा अनुभव आहे हो, हो, तो हो. उद्या करूया आपण. हां. आणि आज मला ते याचा विठ्ठल रुक्माईचा एक वेळ शेअर करायचा होता. बरं, बरं, बरं. सांगा ताई. हा, तुमची तब्येत बरी आहे का? आता बरी आहे. अं, थोडी हो, हो. आवाज येत आवाज छान येतोय ग. हो, लगेच आवाज बदलतो ना ताई. हो, हो, खूप छान येतो आवाज आता. हो, हो. बरं. आणि तुम्हाला सर्वात महत्वाचं तुम्हाला सॅल्यूट आहे. का हो ताई? काय सुंदर माझा एपिसोड केलाय तुम्ही पहिला. हो, छान झालंय ना. वेळ मस्त. लागतो थोडा करायला, हा, पण झाला छान. खूप सुंदर. हां. आणि दुसरी गोष्ट तुम्ही व्यवस्थित ते मांडणी वगैरे सगळं घेतलेले आहेत ना. हो, हो. मग त्यामुळं ते मला वाटतं बरं खूप सुंदर एपिसोड झालाय तो. हो, हो. तुम्ही ऐकला का ताई सगळा? हो. कसा वाटला? खूपच छान आहे ताई, खूपच छान. हो ना. आणि तिथं ताई जाणं पण खूप अवघड आहे हं. खरंय, खरंय. हां. आणि ते त्याच्यामुळं. बरं. हं. आज सेवेकरांनो, हां. सर्वात सर्वात पहिल्यांदा सर्वांना एकादशीच्या शुभेच्छा. हं, हं. तर हा जो अनुभव आहे तो मागच्या वर्षीचा आहे. हां, तर विठ्ठल रुक्माईचा जो अनुभव आहे, हां. आज खरं विठ्ठल रुक्माईचं ज्यावेळी रूप आपण पाहतो, हं, हं. त्यावेळी आपले इतके डोळे दिव्य हे म्हणजे समाधान पावतात. खरंय, खरंय. महत्वाचं कसं आहे माहितीये? हं, तर असा विठ्ठल एकमेव देव आहे, हं. की ज्याच्या डोक्यावर आपण पाय ठेवू शकतो. ज्याच्या पायावर आपण डोकं ठेवू शकतो. डोकं ठेवू शकता. हां. असं महत्वाचं आहे. असा कुठलाही देव नाहीये, जिथं आपण त्याला स्पर्श करू शकतो. अगदी, अगदी. हो. आणि त्याच्यामुळं आणि कसं आहे, विठ्ठलाच्या पायावर हं, आपण डोकं ठेवलं, हं. की आपलं हे म्हणजे सगळं मनातलं जे आपल्याला जो हे अनुभव मिळतो, हो. ती स्पंदनं मिळतात ती खूपच छान असतात. अगदी, अगदी. तर हं, मध्ये माझ्या कामानिमित्त मला हं, जवळ-जवळ 5-6 वर्ष मला हं. पंढरीला जाता आलं नव्हतं. अच्छा. हां. आणि पंढरीला जाताच आलं नाही. नेहमी काय व्हायचं, हं, ही आता सेवेकरांनो मी सांगू इच्छिते, की ही ट्रिप असते ना, हं, अक्कलकोट, पंढरपूर, गाणगापूर आणि तुळजापूर. हं, हं. हे सगळे ओळीनं करतात ना. बरोबर. आणि कसं आहे लहानपणी आम्ही जायचो तर ह्या गोष्टीला पूर्वीच्या काळी बसनं आम्ही करायचो. तर इतकं हो. आम्हाला आनंद मिळायचा त्यामधनं. बरोबर. आणि आता दरवेळी काय तुळजापूर व्हायची माझी. हं, तुमचं गाणगापूर व्हायचं, हं. अक्कलकोट व्हायचं, पण पंढरपूर व्हायचं. ते राहिलं. हां, मग त्यामुळं मी आणि नेहमी म्हणायचे, की माझे पती म्हणायचे, की "अगं तुला पंढरपूरला जायचंच आहे ना, हं, तर मग हं. आपण मुखदर्शन घेऊया की. हां, एवढं हां. कोण याच्यामध्ये गर्दीमध्ये. होळीमध्ये किंवा वारीमध्ये ते कोण एवढं 5-6 तास उभं राहणार आहे?" हं. कारण उगीच. आणि कसं आहे मुखदर्शन आहे ना हं. आणि प्रत्यक्ष तुम्ही परमेश्वराच्या विठ्ठलाच्या पायावर पायावर डोकं ठेवणं यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. अगदी, अगदी. मग ते माझी कल्पना आहे साधारण हे डिसेंबरमध्ये हं, सप्टेंबर सप्टेंबरचा 2024चा हं, हं. वेळ होती ती महिना होता. आणि अच्छा. काही कामानिमित्त मी ठरवलेलं माझी कल्पना आहे, मी अक्कलकोटला गेलेले होते त्यावेळी स्वामींचं दर्शन घ्यायला. हां, हां, हां. आणि येता-येता मी ठरवलेलं, हां. दुनिया इकडची तिकडची होऊ दे, पण मी याचं विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेणारच. अच्छा. हां, हां. आणि सेवेकरांनो, मला एक खूप इच्छा होती. मी हं, विठ्ठलाची म्हणजे ओरिजिनल मूर्ती पाहत होते. हं, सावळी मूर्ती. ते हं. असं दोन्ही कटीवर
हात ठेवलेलं वगैरे उभा राहिलेला विठेवर. हम्म. पण मनामध्ये सुप्त इच्छा होती की त्याला सबंध सोन्याचे अलंकार घातलेले ओ. आणि सबंध वेशभूषा केलेली मला इच्छा होती. कारण खूप दिवसात मी पाहिलंही नव्हतं ना ते रूप त्याचं. बरोबर बरोबर. आणि चित्रामध्ये आपण पाहत होते, हम्म. पण खरोखर चित्रामध्ये पाहणं रूप आणि प्रत्यक्ष तुम्ही तिथं जाऊन पाहणं यामध्ये जमीन खूप आसमानाचा फरक फरक आहे. आहे. बरोबर. मग ते माझी कल्पना त्याच वेळी काहीतरी होतं हम्म. आणि मी ठरवलेलं की आपण याला पंढरपूरला जायचं. हम्म. आणि मग पंढरपूरला गेले आणि कसं होतं, जसं आपलं तरुणपणामध्ये असेल तर आपल्याला काय उभं राहायला काय वाटत नाही ना. अगदी अगदी. पण ज्यावेळी वय आपलं वाढतं, हम्म. त्यावेळी असं याच्यामध्ये उभं राहणं जरा आपल्याला अवघड जातं. बरोबर. पण मी मनाचा विचार केला की काहीही होऊ दे, हम्म. आज मी उभं राहणार. आणि एक चंद्रभागेच्या तीरावरचं जे गारगार येणारं वारं आहे ते मी खूपच हे करणार, अंगावर घेणार मी विचार केलेला. हम्म. आणि त्याच्याप्रमाणे मी माझ्या पतींना सांगितलं की चला आपण आज काही नाही, मुखदर्शन घ्यायचं नाही. हम्म. आपण आज ओळीमध्ये उभा राहूया. अच्छा. हा. आणि ओळीमध्ये उभा राहिलं की मला माहित होतं की 3-4 तास आपले जाणारच. अगदी. हो. हो, मग त्याप्रमाणे आम्ही साधारण हे उभा राहिलो. साधारण 10च्या दरम्यान उभं राहिलो याच्यामध्ये. हा. आणि तुम्हाला सेवेकरांना तुम्हाला माहित आहे पंढरपूरला जर तुम्ही गेला की वारीवरून तुम्ही असं वरून वरून जाता, नंतर हळूहळू ती खाली उतरत जाते आणि बरोबर. नंतर चंद्रभागेच्या साईडनं होऊन मग परत ती देवळामध्ये येते किनारा. आणि मग ते देवळाभोवती फिरते ती. हम्म. असं हे आहे त्याचं साधारण. हम्म. मग मी विचार केला की जाऊया आपण उभारूया. मग हम्म. उभारले मी तिथं याच्यासाठी म्हणजे तुमच्या ओळीमध्ये. हम्म. आणि हे करायला लागले, पुढं पुढं जायला लागले. इतकं छान म्हटलं किती दिवसांनी मला हा योग आला. खूपच छान. ते छान. आणि आणि नंतर हळूहळू ती ओळ आहे ते चंद्रभागेच्या ठिकाणी सरकायला लागली. हम्म. आणि किती वर्षांनी मी चंद्रभागेच्या तीरावर हम्म. असणारं गार वारं अंगावर घेत होते. अरे अक्षरशः मला कापरं भरायला लागलं. अरे बापरे. किती छान वाटतं, मला हा अनुभव घ्यायचा होता मला. अरे वा. मग आणि खूपच इतकं छान वाटलं. जवळजवळ 1-1.5 तास मी तो हम्म. अनुभव घेत होते. आणि जाता जाता बघितले चंद्रभागेच्या तीरावर लोक येत होते, वारकरी येत होते. परत हम्म. सगळं विठ्ठल नावाचा जयघोष करत होते. म्हणजे ते एक छान एक असं वेगळंच वातावरण असतं. वेगळंच वातावरण होतं. आणि हम्म. ह्याच्यामुळं काय झालं, मी इतकं छान म्हणजे मला तो 1-1.5 तास कसा गेला काही कळला नाही. हम्म. आणि मध्येच मला लागली भूक. अच्छा. मग आता म्हटलं यांना म्हटलं अहो आता आपल्याला काय खायला फिरणार. बघते तर तिथं खाली बघते तर मस्त पिठलं भाकरी, कांदा वगैरे सगळं ते तयार होतं ना अरे वा. ठेचा. आता हम्म. म्हटलं विठ्ठलानेच आपल्याला तयारी करून ठेवली, चला आपण तो हे अनुभव घेऊया. अरे. मस्त ताजी ताजी भाकरी, अरे वा. ठेचा, पिठलं वगैरे छान केलं. इतकं टेस्टी होते. हम्म. एकच्या ऐवजी मी 2 भाकऱ्या खाल्ल्या. बापरे. विठ्ठलला म्हटलं ते तिथे सगळी सोय केलेली आहे ताई हो. त्यांनी. हा. मला कारण या वर्षामध्ये एक 5-6 वर्षामध्ये मी गेले नव्हते ना. हो हो हो. मला सगळं ते नवीन वाटायला लागलं ना. हा. विठ्ठला म्हटलं तू आधी ते म्हणतात ना हा. मराठीमध्ये म्हण, आधी पोटोबा मग विठोबा. पण तुझ्याच्याने यायला आम्ही हम्म. हे केलं ना, म्हणजे आम्ही हे केलं ना पोटपूजा केली. पोटपूजा केली आम्ही म्हटलं. हा. आणि मग मी म्हटलं की आता पुढं पुढं जाऊया. मग हम्म. ते आता म्हटलं आता काय, आता किती 2 तास लागो नाहीतर 4 तास नाहीतर 8 तास. हम्म. मला आज त्याच्या पायाचं दर्शन घ्यायचंच आहे विठ्ठलाच्या. हा. मग मनामध्ये आणि मध्ये मध्ये काय झालं, हम्म. आता काय झालं माहितीये, हे झाल्यावर वरती रांग चढायला लागली.
मग ते वरती चढायला लागल्यावर हळूहळू ते वारकऱ्यांना काय झालं, ताई तुम्ही पुढे जावा, ताई तुम्ही आमच्या दोघांना पुढे घालवायला लागले. ते अरे वा. पुढे जावा पुढे जावा असं जवळ जवळ अर्धा किलोमीटर तरी आम्हाला म्हणजे पुढे नको ढकललं. लाईनीमध्ये तुम्ही उभं राहून नका पुढे जावं असं करायला लागले ते. हा हा हा. आणि आता पुढे हे केल्या गेल्या म्हटलं विठ्ठलाला काय घ्यावं, मी काही घेतलं नाही. हा. मी फक्त तुळशीच्या 2 माळा घेतल्या अच्छा. हा आणि विठ्ठलाला म्हटलं मी तुझ्याकडे आलेली आहे, हा काही घालणार नाही, फक्त 2 तुळशीच्या माळा घालणार, हा. एक तुला आणि एक रुक्मिणीला. फक्त मी हम्म. तुझ्याकडे आले कारण मी तुला डोळे भरून पाहिजे. अगदी अगदी हो. आणि तरी आज बघा योग असा आहे की आज हे विठ्ठल रुक्माईची आहे वार, आषाढी एकादशी आणि हो. हा मी शेअर करते आणि तुम्हाला फोन लागला. बघा. म्हणजे हा विठ्ठल रुक्माईचाच एक संकेतच प्रताप आहे. म्हणायला हे नाही का. बरोबर आणि बरोबर. याच्या स्पेशली मी स्वामींना थँक्यू म्हणेन, माऊलीला हा. आभारी आहे माऊली तुझी, स्वामींची. कारण खरंच. कसं आहे, स्वामी पण काय काय वेळा विठ्ठल रूपामध्ये दर्शन देतात ना. देतातच देतातच अगदी. मग त्यानंतर काय झालं, हळूहळू पुढे हे करायला लागलो. आणि मग मी म्हटलं बाई इथं वॉशरूमची कुठं सोय आहे. हम्म. तर मला एक वारकरी म्हणला, ताई काय काळजी करू नका, असं जावा तिथं, तिथंच आता जवळजवळ संबंध 3-4 ठिकाणी आपल्याला वॉशरूम्स आहेत. मी अरे वा. म्हटलं किती छान. पूर्वी आम्हाला संबंध लाईन मधून बाहेर येऊन जावं लागायचं ना. हो हो. आता विठ्ठलाने ती ही सोय केलेली आहे. खरंच खरंच. आणि तर गेले मी, इतकी वॉशरूम स्वच्छ होते ताई. अरे वा. म्हणजे हे झाल्यावर विठ्ठलाने म्हणजे आता इतकं कम्फर्टेबल केलेलं आहे अरे वा. की किती आपल्याला एकदम असं त्या आनंदामध्ये आपण कधी 3-4 तास निघून जातात असं कळलंच कळत नाही. नाही. हा हा. मग हळूहळू आम्ही वरती गेलो तर तिथं मागच्या वेळी मी याचं ते कानोपात्राचं दिलेलं होतं हा. लेक्चर, त्याच्यामध्ये मी सांगितलेलं होतं डिटेल, तिच्या पायरीचं मी दर्शन घेतलं. बरोबर. आणि हळूहळू पुढं गाभाऱ्यामध्ये आलो. हम्म. माझा विश्वासच बसेना की मी स्वतःला चिंता करते, खरंच मी विठ्ठलाच्या जवळ आले का. अरे वा. आणि मी असं वरती, माझं हाईट कमी असल्यामुळे बघायला लागले, ताई खाली वाका का खाली आम्हाला दिसत नाही, असं बघितल्यावर हा. मग हे झालं. तर मग हळूहळू मग ते त्यावेळी हळूहळू पुढे जायला लागले आणि हा. जवळजवळ एक 5 मिनिटांना मी विठ्ठलाच्या ठिकाणी पोहोचले गाभाऱ्यामध्ये. अच्छा. हा आणि काय झालं, हा. बरं तेवढ्यात मी विठ्ठलाच्या पायावर असं डोकं ठेवायला लागले आणि हात ठेवायला लागले, तर हा. माझा हातच पोहोचेना, डोकंच पोहोचेना. अरे तर माहित नाही कोणीतरी मला असं वरनं उचललं अय्या. आणि ते डोकं त्याच्यावर मी हे केलं, ठेवलं. बापरे किती माझी सुंदर. माझी कल्पना आहे तो कोणतरी भाविक असावा हो हो. आणि त्याची माझी हे सेवा कळली असावी त्याने. अगदी आणि मी अगदी. मन भरून त्याच्या पायावर डोकं ठेवलं हा. आणि ते इतकं छान वाटलं मला. आणि स्पंदन काहीतरी मला पॉझिटिव्ह स्पंदन हो आढळले हो तिथं. हो हो. विठ्ठला, याच्यासाठी मी तुझ्यासाठी सगळा अट्टहास केलेला होता. हा हा. आणि मग विठ्ठलाला काय म्हटलं, फक्त मी म्हटलं तुझं मी आभारी आहे एवढंच म्हणेन. हा हा. आणि या जन्मामध्ये तुम्हाला असं, आणि बघितलं तर बाई विठ्ठलाला सगळे अलंकार घातलेले होते त्याने, हो. सोन्याचं धोतरा सकट सगळे. बापरे. म्हणजे विठ्ठलाचं 1-2 इच्छा पूर्ण झाली. एक हो. एक इच्छा म्हणजे माझं त्याला त्याच्या पायावर डोकं ठेवायचं आणि दुसरी हो म्हणजे सुशोभित अलंकार सगळे. हो. सोन्याचं धोतर काय, ते बापरे. कानामध्ये माशाची बाळी काय, त्याचा तो सोनेरी मुकुट काय, बाई बाई किती इतके छान. सुंदर दिसत होतं, नयनरम्य रूप हो. त्याचं. खरंच विठ्ठला. भाग्यवान आहात तुम्ही ताई. आणि मग ते हे बघितलं मी. हम्म. आणि मग एवढ्यात ते म्हणाला, चला तुम्ही बाजूला. म्हटलं थांब रे बाबा, मी 4 वर्ष याच्यासाठी हे केलंय. मग त्याचं मन भरून मी दर्शन घेतलं हम्म. आणि मग विठ्ठल मग बाहेर आले. अरे वा. बाहेरून सुद्धा त्या गरुड खांबाला मी अक्षरशः मिठी मारली. तिथे एक हा चांदीचा खांब आहे ना, हा.
त्याला म्हटलं त्याला मिठी मारली की म्हणतात की सगळी इच्छा पूर्ण होतात आपल्या. खरंय खरंय. आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे, भाविक असं दोन्ही कान धरून जय हं. जय विठ्ठल करून नाचतात ना. हां. आता म्हटलं हे वय माझं नाचायचं आहे का? मी नुसतं बरोबर. असं नुसतं खाली वर करते म्हटलं. आणि मग रुक्माईकडे गेले. हं. रुक्माईला एवढी काय गर्दी नव्हती आणि इतकं छान तिथं रुक्माईचं दर्शन झालं बाई. तिला पण बापरे! छानपैकी हिरवा कलरचा शालू नेसवलेला. अरे वाह! आणि सगळं म्हणजे आपण जसं त्याच्या हं. याच्यामध्ये पाहतो ना चित्रामध्ये, हां, हां. संबंध तसंच तशाच तिला हे पद्धतीने. केलेलं होतं. हं. सुशोभित म्हणजे तिला हे केलेलं होतं. मी अरे म्हटलं माझ्या याच देही याच डोळा मी पाहिलं. पाहिलं. खरंच, खरंच आणि भाग्य. माझ्या पतीनं 2 मिनिटं मी काही बोललेच नाही. हं, हं. कारण माझे म्हणजे काय मी स्वतःमध्येच हरवून गेलेले ना. तिच्या ओह! ते देवाचं रूप बघून. कोणाला नाही आणि भारावल्यासारखं होणार. मग ते भारावले सगळे कारण एवढ्या अगदी. 5-6 वर्षानं माझी इच्छा पूर्ण झाली ना. खरंच, खरंच सुंदर मग अनुभूती आहे. त्याच्यानंतर मी आले बाहेर हां. आणि मग तिथं आल्यावर थोडा वेळ बसले मी. हं, हं. आणि मग तिथं हे केलेलं होतं. म्हटलं मी आता इथं अर्धा तास बसणार आहे नामस्मरण करत. आणि त्या नामस्मरणामध्ये मी काय सांगितलं माहिती आहे? हां, विठ्ठला, हां. तुझा आभारी आहे म्हटलं. तू हां. मला या स्वरूपामध्ये तू दर्शन दिलंस. खरंच, आणि खरंच. अजिबात काय मला ते म्हणजे एवढं वय होऊन सुद्धा मला काय त्रास झाला नाही. 4 तासात बरोबर. दिलं. किती छान, किती आणि छान. आणि हा अनुभव सेवेकरानं तुम्ही हं. कुठं पंढरपूरला गेला तर नक्कीच विठ्ठलाचं दर्शन घ्या. आणि अगदी. मेन म्हणजे मुखदर्शन घेऊ नका. हं. पाळीनं जावा. खूप हो. छान वाटतं. आणि आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते मला स्वामींना तर मी अभिमानानं सांगितलं, "स्वामी, हं. तुमचेही आभार आहेत. कारण तुमच्यामुळं मला दर्शन मिळालं अगदी, अगदी. विठ्ठलाचं." खरंच माऊली किती माझ्या छान. डोळ्यातनं पाणी व्हायला लागलं दर-दर. आई आणि मी गं! त्यांना म्हटलं, की "आता काय मागू मी?" हो, हो. कारण न मागता त्यांना सर्व काही दिलं ना. हो, हो. मग त्यामुळं मी सेवेकरांनो तुम्हाला हा अनुभव कसा वाटला? नाही, खूपच सुंदर आहे. आणि हा सगळे हा कमेंट तुम्ही करतीलच. कॉमेंट करून सांगा. नक्की, नक्की. आणि मला कसं आहे, आज खास या दिवशी हं. सुंदर, ताई सुंदर. सुनीता ताईंचं आणि स्वामी समर्थांचं तुमचंही सगळ्यांचं मला हां. हे आभार मानायचे आहेत. कारण बरोबर. तुम्ही मला भरभरून प्रेम दिलंत. खरंच, खरंच. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. उद्या दुपारी करू आपण. मग वेळ असेल तर सांगते हां. मग तुम्ही WhatsAppवर करू का मी मेसेज? हां, हां. चालेल. हं. ओके. श्री चालेल. समर्थ. श्री स्वामी समर्थ.